नमस्कार, मी बालाजी आळंदीकर, PPM न्यूज आणि TSPL न्यूज मधनं. तर आज आपण आलोय बुलढाणा जिल्ह्यातील म्हैकर येथे जॉब फेअर कॉलेज कॅम्पससाठी. श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय मेहकर, जिल्हा बुलढाणा. तर आता चला आतमध्ये जाऊन जाणून घेऊ या कॉलेज कॅम्पस मधनं परिसरातील सर्व युवक युवतींना सन्मान्य प्राचार्य सर आणि इतर आपले प्राध्यापक वर्ग आहे त्यांचं काय आव्हान असेल. तर सर, आता जो कॉलेज कॅम्पस झाला आहे त्या संदर्भात आपल्या परिसरात आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? आज आमच्या श्रीमती सिंधुताई कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथम सर्वांचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं आजच्या इंटरव्ह्यू मध्ये प्रतिबिंब उमटलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये या आजच्या इंटरव्ह्यू मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचा दिसते आहे. आज जे हे इंटरव्ह्यू झाले याच्यामध्ये आमच्या या महाविद्यालयामध्ये पहिलीच वेळ आहे कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये. विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन आहे, आम्हाला सुद्धा नवीन आहे. तर या आजच्या या म्हणजे प्राथमिक याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक त्याच्यापासून एक चांगला बोध मिळेल, चांगली संधी मिळेल. त्यांना हे माहीत होईल कॅम्पस इंटरव्ह्यू काय असते काय नाही हे त्याप्रमाणे तयारी केली. आजच्या या इंटरव्ह्यू मध्ये बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झाले काय म्हणतील त्याला प्रोबेशन पिरियड साठी. तर आपण आपल्या कंपनीने खरं आम्हाला एक चांगली संधी दिली आणि आता आम्हाला याच्यापासून आम्ही कुठल्याही प्रकारचं हे करत नव्हतो. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करायचे आणि आपलं सिलेक्शन कुठं होते हे पाहायचं असं होतं. पण त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांना एक चालना मिळाली, दिशा मिळाली या. आणि हे करत असताना हा सर्व विद्यार्थी हा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, त्याला याचं काही नॉलेज नसते. तर त्याच्यामध्ये आज बरेचसे विद्यार्थी थोडेसे त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाही. तर आणि जे यशस्वी झाले ते आनंदात आहेत, पण जे यशस्वी होऊ शकले ते निराश आहेत. त्यांना सुद्धा ही संधी आहे. त्यांनी यापुढे चांगल्या प्रकारे प्रयत्न करून याच्या पुढे जे काही कॅम्पस इंटरव्ह्यू होतील त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न करून त्यांना सुद्धा संधी मिळेल अशी आम्हाला गॅरंटी आहे. कारण कुठली एक प्रोत्साहन मिळत असते, ते प्रोत्साहन या सिलेक्शन न झालेल्या विद्यार्थ्यांना आज मिळालेलं आहे. तर आज या ठिकाणी आपण बोरकरच ना, खरं म्हणजे खूप चांगले प्रयत्न केले, चांगलं हे तुम्ही केलं. आम्हालाही दिशा मिळाली, विद्यार्थ्याला दिशा मिळाली. विद्यार्थ्याला माहिती आहे चांगला अभ्यास केला, चांगलं हे केलं तर आपलं कुठंतरी सिलेक्शन होऊन आपल्याला जॉब मिळू शकते. एक संधी मिळाली, चालना मिळाली. तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची जे काही त्यांच्या पालकांची सुद्धा काही स्वप्न असतात ती काही प्रमाणात आज सुरुवातीला साधारणपणे फळाला आली असं वाटायला लागलंय आणि ते निश्चित यशस्वी होतील. आणि असा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा आणि यशस्वी व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर यामध्ये आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, तसेच आमचे सचिव ऋषीभाऊ जाधव यांचा फार मोठा वाटा आहे, याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे प्रगतीचा. या ठिकाणी या लहानशा गावामध्ये एवढ्या मोठ्या सोयी, एवढ्या मोठ्या फॅकल्टी एकाच ठिकाणी एकाच एरियामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. सर्व प्रकारच्या फॅकल्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांना इथे नाही तिथे, तिथे नाही तिथे संधी मिळते. त्याच्यामध्ये सायन्स कॉलेजमध्ये सहसा चांगले विद्यार्थी मिळालेले आहेत, चांगला अभ्यास करतात, चांगला प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर आमचा स्टाफ अतिशय मेहनत घेते. कारण आमचे प्राचार्य साहेब लावरकर सर हे सुद्धा सर्व मुलांना आणि आमच्या स्टाफला दिशा देतात आणि त्याच्यामध्ये सर्व तर आम्ही सुद्धा समाधानी आहोत आणि सर्वजण यशस्वी झालेले आहोत. आज या ठिकाणी आपण येऊन आम्हाला जे काही दिशा दिली किंवा आमच्या विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन केलं किंवा त्यांनी जी चालना मिळाली त्याबद्दल मी आपल्या कंपनीचे, आपले स्वतःचे सुद्धा तुमच्या स्वतःचे आभार मानतो. त्यानंतर आमचे प्राचार्य साहेब पवार सर
यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. खरं म्हणजे हे आमच्या डोक्यातही नव्हतं, पण ही संधी उपलब्ध दिली. विद्यार्थ्यांनाही समजलं, आम्हालाही समजलं. आपल्या सर्वांचे संस्थेच्या वतीने माननीय नामदार जाधव साहेब यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. तर माझा पुढचा प्रश्न आहे, येणाऱ्या काळात असेच कॅम्पस ड्राईव्ह होतील का एवढ्यावरच थांबणार आहात? तिथं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा. हे असेच कॉलेज कॅम्पस, असेच कंपनीचे ड्राईव्ह पुन्हा पुन्हा होतील? आता प्रथम म्हणजे आमचे प्राचार्य सर आणि हे अप्रोच झाले एकमेकाशी, याच्यानंतर आम्हीच तुम्हाला ऑफर देऊ किंवा तुम्ही इथे या. आता परवाला आमच्या इथे दीक्षांत समारंभ आहे, तर जे विद्यार्थी इथून गेलेले आहेत, बाहेर आहेत, ते परवाला येतील. त्यांच्याशी आम्ही चर्चा करून पुन्हा एकदा जर संधी मिळाली तर लवकरच आहे कॅम्पस इंटरव्ह्यू आपण घ्या आणि इथे या पुन्हा एकदा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मुलांना सुद्धा संधी मिळेल, आम्हाला सुद्धा संधी मिळेल. कारण कुठल्याही कॉलेजमधून काय असते, जर मुलं कुठेतरी जॉब करत असतील, चांगल्या प्रकारे जॉब मिळत असेल, तर त्याच्यामध्ये आमचाही सुद्धा सिंहाचा वाटा असतो, आम्हाला सुद्धा आनंद होतो आणि पालक असतात मुलाचे त्यांना सुद्धा आनंद होतो. तर असा इंटरव्ह्यू आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू लवकरच आयोजित करू. आपण यावं अशी विनंती आहे. धन्यवाद. बोरकर सरांना एक प्रश्न विचारू इच्छितो मी. सर, आपल्याकडे पुणे लोकेशनच्या कंपन्या आहेत का इतरही लोकेशनला काही कंपन्या आहेत? कारण की हा बुलढाणा जिल्हा आहे, विदर्भात येतो. ते मुलं संभाजीनगर किंवा नागपूर या साईडला पण जायला तयार असतात. अशा काही ऑप्शन किंवा संधी आहेत का आपल्याकडे आणि आपल्या कंपनीकडे? हो, नक्कीच आहे. टॅलेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पॅन इंडिया काम करते. आपल्याकडे चेन्नई, तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये MRF कंपनी आहे. नाशिकमध्ये बऱ्याच कंपन्या आहे आपल्याकडे, नागपूरमध्ये पण आहे, औरंगाबादला पण आपल्याकडे बऱ्याच OEM कंपनीज आहे, MNCs कंपनी आहे. त्या नुसार आपल्याकडे पुणे डिव्हिजन मध्ये तर बऱ्याच कंपन्या आपल्याकडे आहेत. तर मुलांना रोजगार आपण चांगल्या प्रकारे आपण देऊ शकतो. मी प्रिन्सिपल सरांना पण एक प्रश्न विचारतो. जाधव साहेबांचं नाव आज देशभरात आहे. मी महाराष्ट्र आणि इतर राज्यात प्रत्येक ठिकाणी ऐकतो. आपल्या अजून काही संस्था आहेत का ज्या एकत्र मिळून आपला कॅम्पस ठेवता येईल? नक्कीच आमच्या संस्था 7 ते 8 संस्था आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत 2-3, आणि याच कॅम्पसमध्ये सुद्धा इंग्लिश स्कूल आहेत आमच्या, आणि तिथं 12वी पर्यंतचे विद्यार्थी उपलब्ध आहेत. महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या मुलांना जेव्हा ऑन जॉब ट्रेनिंगसाठी आपण डेप्यूट करू, तेव्हा त्यांना ह्या इंडस्ट्रीच्या लाईफची माहिती मिळेल. एक स्टेपिंग स्टोन म्हणून OJT त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. आणि आमच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने जेव्हा अभ्यासक्रम रिवाइज केला, तेव्हा ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा ऑन जॉब ट्रेनिंगची त्याच्यामध्ये योजना त्यांनी केलेली आहे. आणि या मुलांना ऑन जॉब ट्रेनिंगसाठी हे ड्राईव्ह खूप महत्वपूर्ण ठरतील असं मला वाटतं. थँक्यू सर.